सामान कसला देतो म्हणून तुम्ही चांगले करता म्हणून सून आली तरी काय आता ना तुझं ज्ञान आले मी काय म्हणलं करामती मूर्ती लहान कीर्ती महान बायडी एक काम करत नाही पण काम करणाऱ्या 10 बायकाला नादी लावून बसती म्हण. मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. हसून हसून तुमचंही पोट दुखणार आहे कारण माझं तर पोट दुखलेलं होतं बघा. आणि त्यानंतर किचनमध्ये आंघोळ वगैरे झाल्यानंतर जे काही आपल्याला जेवण बनवायचं आहे स्वयंपाक बनवायचं त्यातलं साहित्य सगळं काढून घेत आहे मी. आणि आता सासूबाईंना आमच्या चेकअप करायला मी त्यांचे ब्लड वगैरे घेण्यासाठी येणार आहे. या दादा सासूबाईंचं ब्लड आणि युरिन टेस्ट करायचं आहे त्यासाठी दादा आलेले आहेत. त्यांना आता ते ब्लड वगैरे द्यायचं आहे कारण की त्यांचं ना मोतीबिंदू ऑपरेशन करायचं आहे त्यामुळे ते ब्लड वगैरे आधी चेकअप केलं पाहिजे. सगळे रिपोर्ट नॉर्मल असेल तर MDला पूर्ण रिपोर्ट दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी सर्टिफिकेट दिल्यानंतर म्हणजे ऑपरेशनला तयार आहे त्यांची बॉडी हे नंतर आपल्याला कळणार आहे. ह्यासाठी पहिल्यांदा हे सगळं रिपोर्ट आपल्याला चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर डिसाईड होणार आहे की ऑपरेशन करायचं आहे का नाही. यासाठी सगळं चालेलं आहे इथे खटापट. सपोर्टची गरज नाही ना काही आता असं राहील सॉल्व घ्यायचं. सासूबाईंना 12 तास फास्टिंग सांगितलेलं होतं. त्यांनी आंघोळीच्या आधी ते चेकअप करायला आले म्हणजे 9 ते 9 असं मी ठरलं होतं. कालच्या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. आणि त्यानंतर बघा हे ताक लोण्याखालचं होतं तर मला बनवायची आप्याची चटणी मस्त यम्मी आणि टेस्टी कारण की कशा पद्धतीने माझी सासरी बनवतात त्या सासूबाई म्हणजे सांगत होत्या पण त्यांच्याकडे मी ऑलरेडी आधी शिकलेलीच होते. त्यानंतर बघा कमी पडतं म्हणून थोडंसं मी इथे दही पण ॲड केलेलं आहे आणि नंतरच्या ते रवीच्या साईने व्यवस्थित असं त्याचं ताक बनवून घेणार आहे कारण की जेवढं काय आधी होतं ना ताक लोण्याखालचं काल बनवलेलं होतं ॲक्च्युली तर ते कमी पडतं असं वाटलं मला म्हणून मी इथे जास्त थोडंसं दही घेतलं आणि त्यामध्ये नंतर ताक बनवून घेतलं त्यामध्येच ॲड करून. मग कसं आम्ही 5 जण आहोत तर 5 जणांना पुरायला हवी ह्यासाठी मी तसं केलं होतं. बनवल्यानंतर बघा ह्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि त्यानंतर मीठ चवीनुसार आणि त्यामध्ये लाल तिखट हे सगळं तिन्ही मिश्रण भरपूर प्रमाणामध्ये घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बघा ॲक्च्युली ह्यामध्ये फुटाण्याची डाळे असतात ना त्याची पावडर करून घालायचं असतं पण इथे झालेला आहे प्रॉब्लेम कारण मिक्सर माझं खराब झालेलं आहे. मिक्सरचं भांडं बघा छोटंसं ते खराब झालेलं आहे आणि एकाच मिक्सरच्या भांड्यावरती सध्या काम चालू आहे. आणि माझ्याकडनं काय झालं सकाळी हाताने धुवायचं सोडून मी वेळेसारखं डिशवॉशरला लावलं आणि लावल्यानंतर काय आलं हे ॲक्च्युली 1 ते 1.5 तास तर डिशवॉशर माझा चालतो. भांडे धुवून ठेवलेले आहेत बाकीचं धुवून ठेवलं असतं मी बरं झालं असतं असं वाटतं मिक्सर भांडं. तर बघा इतके कडक पाणी असतं ना हात घालायचं पण डिशवॉशरमध्ये भीती वाटते त्यामुळे मला ही चटणी अर्धवट तशी पूर्वतयारी करून ठेवली आणि तसंच बाजूला खरं मी ठेवणार आहे कारण की फुटाण द्यायची जोपर्यंत आपण त्यामध्ये पावडर घालत नाही ना तोपर्यंत ती चटणी पूर्ण होत नाही. तोपर्यंत मला चला ह्या चटणीला आपण मस्तपैकी फोडणी देऊ. जसं नॉर्मली आपण तेल घेतो तेवढं घ्यायचं 1-1.5 चमचा त्यामध्ये जिरी मोहरी टाकायचं कढीपत्ता घालायचं मस्तपैकी आपली तयार होते चटणीवरचा तडका. आणि खरं सांगा ह्यामध्ये मी बेडगी मिरची जी आपली वाळलेली मिरची असते ते घाला एकदम मस्त असे होते. पण माझ्याकडे काय झालं माहिती का जी वाळलेली मिरची आहे ना त्याचं बुरशी चढली. ॲक्च्युली मी ठेवत असते हमेशा घरामध्ये पण त्याला बुरशी चढल्यामुळं मी काय केलं की मग ते टाकून द्यायचा विचार केला आणि त्यानंतर बघा कोथिंबीर घातली तर हे बघा अशा पद्धतीने ह्याला बुरशी चढलेली आहे. आणि माझ्या सासूबाई म्हणत होत्या ह्यातली एखादी दुसरी चांगली बघून तू घाल फोडणीला. पण मला सांग का मी फोडून बघितलं आतमध्ये पूर्ण जाळीने हे झालेलं होतं आणि बघितलं ना सकाळीच तुम्हाला मी दाखवलेलं होतं आंघोळीच्या आधी दाखवलेलं होतं की किती फसफसून बाहेर आलेलं होतं. परत ते आणखी फसफसून बाहेर आलं कारण क्लायमेट तुम्ही बघताय ना ऑक्टोबर हीट सध्या चालू आहे त्यामुळे खूप सारं ते पीठ असं फसफसून येतं वरती. त्यानंतर मी सगळं खाली सांडलेलं होतं त्यामुळे
मी ही काय केलं की ते सगळं साफ करून वगैरे घेतलं आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने त्यावरचं डक्कनवरचं जेवढं काही पीठ होतं ना ते पण मी व्यवस्थित साफ करून घेत आहे. आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे फ्रेंड्स. पुढे पूर्ण बघा, तुम्हाला समजणार आहे आणि खूप हसणार आहात तुम्ही. मी मग पण सांगितलं तुम्हाला खूप हसणार आहेत, त्यामुळे पूर्ण हा व्हिडिओ बघा. त्याच्या टाईल्सवरती जे एक्स्ट्राचं पीठ खाली सांडलेलं होतं ते सगळं साफ करून घेतलं. आणि कारण की कसं होतं माहिती आहे का, ते जर आपण तसं ठेवलं ना, ओटा जरी पांढरा असला त्यावर दिसून जरी नाही आलं तर मला ते एकदम फील घाण वाटतं. त्यामुळे मी हे करून घेतलं. आणि त्यानंतर फायनली आपला डिशवॉशर झालेला आहे आणि थंड पण झालं आहे, कारण की ते गरम असतो बघा. भांडीसुद्धा अक्षरशः खूप गरम गरम लागतात आपल्या हाताला, त्यामुळं थंड झाल्यानंतरच मी काढलं. चला आता आपण मस्तपैकी फुटाण्याची डाळीची पावडर बनवणार आहोत. त्यासाठी मिक्सर पण काढलेला आहे. फुटाण डाळ घेत आहे मी आणि फुटाण डाळीची एकदा करून बघा, खूप छान टेस्ट येते. तर वाटीभर तर इथं फुटाण डाळ घेतलेला आहे. थोडीशी घटसर, म्हणजे जास्त घट पण नाही जास्त पातळ पण नाही, थोडी घट्टसर आणि टेस्ट एकदम जबरदस्त लागते. त्यामुळे फुटाण डाळी घालून बघा मस्तपैकी टेस्ट येते. त्यानंतर मिक्सरला व्यवस्थित अशी त्याची पावडर मी करून घेत आहे आणि एकदम मस्त अशी बघा अशा पद्धतीने पावडर करून घ्यायची. त्यानंतर आपली जी काही चटणी ऑलरेडी आपण तयार करूनच ठेवली आहे, फक्त फुटाण डाळीसाठी आपली अडलेली होती ना ती पण ह्यामध्ये टाकून घेतलं. पुन्हा मी रवीच्या साहाय्याने व्यवस्थित त्याचं हे करून घेते, कारण गुठळ्या होतात बघा, त्यामुळं रवीनेच शक्यतो आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही चमच्याने वगैरे हलवायला गेलात तर गुठळ्या होतात, त्यामुळे रवीच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. मस्तपैकी टेस्ट होते आणि व्यवस्थित मिक्स पण होते. आता हे बाजूला करून घेते आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हिरवी मिरचीची पण आता मी इथे पेस्ट करून घेणार आहे. हिरवी मिरची पेस्ट करत असताना त्यामध्ये थोडंसं अगदी मीठ घालत चला, म्हणजे खूप छान प्रकारे मिक्सरला ते वाटली जाते. आणि त्यानंतर त्या पिठामध्येच ना, आपेच्या पिठामध्ये मी मस्तपैकी ह्यामध्ये चवीनुसार मीठ, त्यानंतर हिरवी मिरची, धने पावडर, जिरे पावडर घातलेली आहे. आणि हे सगळं काही व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याचे मस्त आप्पे बनवायचं. प्रत्येकाची घरची वेगवेगळी पद्धत असते, तर माझ्या घरी म्हणजे सासरे अशा पद्धतीने करतात आणि माझ्या आईकडे वेगळ्या पद्धतीने बनवतात. आता हे सगळं मिक्स केल्यानंतर मला थोडंसं पातळ वाटतं, तर मी थोडंसं अगदी त्यामध्ये पीठ ॲड केलं. तर दिवस जेवढं कामी आहेत ना तेवढ्यासाठी एवढं पीठ बस होईल म्हटलं आणि बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवून त्याचे डोसे वगैरे बनवता येईल. आणि काहीसुद्धा नाही, मी अंदाजेच घेतलेलं होतं. जास्त प्रमाणामध्ये इथे तांदूळ भिजू घातलं होतं आणि थोडंसं वाटीभर मी उडदाची डाळ आणि उडदाच्या डाळीमध्ये थोडंसं मग पोहे वगैरे ॲड करून ते भिजायला ठेवलेलं होतं. ते मिक्सरमध्ये काढून मग रात्रभर मी हे केलेलं होतं. त्यानंतर वाफेचं पात्र काढलेलं आहे. ह्याचं आपण इडली पण बनवू शकतो, डोसा, उत्तप्पा, जे साऊथ इंडियन पदार्थ आहे कोणतेही तुम्ही ह्यामध्ये बनवू शकता. तर हे आप्पेचं पात्र आहे बघा. तर सासूबाई म्हणत होत्या मी दिलेलं ते पात्र कुठं गेलं, त्यांनी ॲक्च्युली दगडी दिलेलं होतं नवीन लग्न झाल्यानंतर, पण ते मला सुद्धा ॲक्च्युली आठवत नाही आहे. आणि त्यानंतर बघा तनिष म्हणत होतं मम्मा हिरवी मिरची कमी पडली, थोडीशी ॲड कर. थोडी हिरवी मिरची परत ॲड केली आहे. माझ्या घरामध्ये माझ्या मुलांना तिखट खूप आवडतं, तसंच मलाही खूप आवडतं. मुलांच्या पप्पांना एवढं आवडत नाही तिखट, पण आम्हाला तिघांना प्रचंड असं तिखट आवडतं. तर आप्पे मस्तपैकी अशा पद्धतीने मी करत आहे आणि सासूबाईंना प्रचंड आवडले, घरात सगळ्यांना आवडले, मुलांच्या पप्पांना, त्यानंतर मुलांना पण खूप आवडले. खूप छान पद्धतीने झालेले होते. आणि माझी सासूबाई ह्यामध्ये हरभऱ्याची डाळ पण ॲड करतात, पण मी ह्यावेळेस ना हरभऱ्याची डाळ न ॲड करता इडलीचं जे पीठ असतं ना त्याचे आप्पे बनवलेले आहेत. ह्यामध्ये तुम्ही वेगवेगळे व्हेजिटेबल घालून पण मस्तपैकी करू शकता. आणि ही आप्याची चटणी बघा ह्यामध्ये मिक्स करून खाल्ल्याने नुसती प्यायला सुद्धा खूप जबरदस्त अशी लागते. तर आता आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतो. काय म्हणते तुमच्या सासूबाई? मग तुम्ही मला तसंच म्हणता ना, मग वारसा चालू ठेवायचं का आपण? मग तुम्ही सासू शिकला, आता मी तुमचं बघून शिकते आणि तनुच्या बायकोला मी तसंच बोलते. सामान कसलं म्हणून तुम्ही चांगले करता म्हणून मी तुला म्हणायचं. बायकांनी केलं त्याची व्हॅल्यूच नाही. ती भाजी नुसती ठेवली कशी केली तर गोड लागत नसतीच की. मग काय, मग तुम्ही कशाला वारसा चालू ठेवला? तेच वारसा चालू तेव्हा कळत नव्हतं. सून आली तरी काय आमच्या आत्या आता 76 वर्षाच्या त्या, त्यावेळेस कळलं आमच्या त्यांना, आमच्या सासूबाईंना. तुमच्या सासूबाई कशा होत्या हो? साऱ्या बळ्या काय करामती करामती मूर्ती लहान कीर्ती महान इतकं बोल. मला काय लग्न झाल्यावर मग ती केस माझी आखूड ग 2-4 बाया बसल्या. आखूड म्हणजे तिला लग्न झाल्यावर एवढी तर आली आमच्या नावले तुमच्या दुकानात खोबरेल तेल लावून
लय बाया हसल्या तशी म्हणती मला तू आल्यावर नव्हतीच म्हण होय नकली किती काय म्हणलं तिच्या घरी दुकान होतं ना आमच्या घरी घोबरेल त्याला ती लावून लावली होती आधी म्हणलं मग आधी केस नव्हती बाई तुम्हाला म्हणती हो काय त्यांना नसते बाकी एवढा तो चढायचा उलट तुमचे केस दाखवा बरं किती छान दिसतात बघा ब्रेश स्टाईल सासूबाईंची उलट छान दिसतात आणि म्हणायची तिचं म्हणणं एवढी लांब म्हशीची शेपटासाठी ती तुमच्या जावेची होती ना म्हणून म्हणतात तिला 2 येण्या घालायची माझी आमच्यात केस सगळे जाखून ना अशी छान दिसतात आत्या आणि फॅन्सी आमच्या सासूबाईने फॅन्सी आवडतं राहिला ना हो आता ते जाऊ द्या तुमचा नवरा कसं जॉब करत होते तुम्ही फॅन्सी राहिलंच पाहिजे काय राहिलं फॅन्सी राहिलं पाहिजे ना तुम्ही मग मामांचं काय असायचं का आमच्या हा काय म्हणतास मावशी किचन मधला करा मावशी आमची चुल बहार लग्न होतं ती नवरदेवाचे काय म्हणली मला बायडी म्हणते बायडी एक काम करत नाही पण काम करणाऱ्या 10 बायकाला नादी लावून बसती म्हण म्हणजे आमच्या सासूबाई हसूत येतो कधी कुणाला नावं ठेवत नाहीत नावं ठेवत नाहीत कधी कुणाला त्या मजा येते होय मग काय नाहीतर काय उपयोग घ्यायचा त्याचं काढून पुन्हा तर चेहरा स्माईल आणाव हे जीवनात महत्वाचं आहे दुपारी खूप सारं गप्पा शप्पा झाल्या आणि आमच्या सासूबाईंनी त्यांच्या सासूंच्या खूप सारे किस्से सांगत होते त्यांच्या लाईफमध्ये घडलेलं सांगत होते नवीन लग्न झालं त्या माझ्याशी कसं वागले हे पण त्या शेअर करत होत्या हो माझ्याकडनं असं झालं तर चालू होतं त्यांचं तुम्ही पूर्ण ऐकलेलंच आहे आणि ठीक आहे असं काही प्रॉब्लेम नसतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही घडत असतं अशा गोष्टी होतच असतात आणि तुम्ही पण एक सून असाल तर तुम्हालाही माहीत आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये असं घडत असतं कारण आधीच्या काळी हे असंच होतं बघा कारण की कोणत्याही सुनेला त्रास दिला जात नव्हता असं कधीच होत नव्हतं प्रत्येक सुनेला त्रास द्यायला जायचं आणि होत होतं ठीक आहे चालायचंच आणि त्यानंतर बघा आमच्या गप्पा वगैरे झाल्यानंतर मग 6 वाजता 5:30-6ला सगळ्यांना भुका लागल्या मग काय बनवावं एवढं मोठं दिवाळीचं फरायचं पडलेलं होतं तर म्हटलं चला आता मस्तपैकी भेळ बनवावी मुलांना खरं सांगू चुरमुरची भेळ बनव म्हणून मागं लागलेले होते पण एवढं मोठं हे शिल्लक होतं आणि खरं सांगते मी एवढं केलं आहे जर मला पश्चाताप झाला कारण की एवढं मोठं शिल्लक राहतं काय करावं करताना आपल्याला किती दमचाक होतं माहिती आहे ना तुम्हाला तर ह्यामध्ये थोडंसं तिखट पण ॲड केलं आणि त्यानंतर बघा तनिष तर अजिबात खायला नकोच म्हटला तरी पण मी त्याचे नावच केले कारण सगळे खायला लागल्यानंतर तो खाईल असं मला वाटलं खरं गैरसमज होता माझा तो पण त्याने अजिबात खाल्ला नाही त्यानंतर तो जिमला पण गेला जिमला आल्यानंतर खाईल म्हणून त्याच्यासाठी ठेवलं पण त्याने खाल्लं नाही शेवटी मी काय केलं की बाहेर जाऊ नये म्हणून खाली वॉचमॅन दादांना मग त्यालाच म्हणलं तुझ्या नावच केलं होतं मग मी केलं करू नको तू केलंच असं त्याचं म्हणणं होतं पण मग नंतर वॉचमॅन दादांना देऊन आलो खाली कारण वाया जायला नको कारण त्यामध्ये कांदा वगैरे घातलेला होता ना आणि कांदा घातल्यानंतर आपण नंतर पण खाऊ शकत नाही बघा त्यामुळे वॉचमॅन दादांना देऊन आला तो भेळ वगैरे खाल्ली फ्रेश झालो त्यानंतर आम्ही चाललेलो आहोत एका हॉस्पिटलला MD आहेत ते त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे आता रिपोर्ट वगैरे आलेले आहेत ते पण दाखवायचे आहेत आणि त्यांचं सर्टिफिकेट पण घ्यायचं आहे कारण की ऑपरेशन त्यांना लवकर करायचं आहे यासाठी आणि त्याच्यानंतर ह्यांना हॉस्पिटलला म्हणजे मॅडमला दाखवल्यानंतर तिथलं MD त्यानंतर मला जायचं आहे एका ठिकाणी आणि ह्यांचं सगळं झाल्यानंतर मग मला गेल्यानंतर एका ठिकाणी व्हिजिट करायला जायचं माझे काउन्सिलिंग करायला जायचं होतं मला एका व्यक्तीला त्यासाठी मला काउन्सिलिंगसाठी जायचं होतं मग इथलं पहिल्यांदा माझ्या सासूबाईंचं व्हायला पाहिजे त्यानंतर आम्ही तसं BP वगैरे चेक केला माझाही BP चेक केला माझा नॉर्मल होता आता ह्यांच्या इथं सर्टिफिकेट वगैरे मिळालं सगळं ओके आहे म्हणून सांगितलं तुम्ही ऑपरेशन करू शकता चला तर फ्रेंड्स आता मी जाते एका ठिकाणी मला ॲक्च्युली मी ज्या बिझनेस करते त्याचं मला काउन्सिलिंग करायला जायचं आहे त्यांना सांगायला जायचं आहे त्या पण काकूंचं वय 73 आहे चला तर मग बाय काळजी घ्या सगळ्यांनी बाय